तर नमस्कार मित्रांनो, मार्केट मंथन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर फक्त 9,000 साधारण 10,000च्या कॅपिटलने मी आज माझं कॅपिटल 2x केलेलं आहे. म्हणजे 1.5x केलेलं आहे. तर मी फक्त 10,000 लावून 16,000चा प्रॉफिट केलेला आहे. ठीक आहे. एका पुट साइडला ट्रेड घेतलेला होता. तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल. पण त्याआधी मी थोडं एक्सप्लेनेशन देऊन देतो, की नेमकं आजचं मार्केट कसं किंवा काय नेमकं मार्केटमध्ये हालचाली दिसतायत. ठीक आहे. तर जर तुम्ही बघितलं तर आपल्या एका ट्रेंड लाईनला मार्केट कंटिन्युअसली रिस्पेक्ट करत होतं मित्रांनो. ठीक आहे. कंटिन्युअसली मार्केट आपल्या ट्रेंड लाईनला रिस्पेक्ट करत असताना मार्केटने मॉर्निंगचं जे सेशन होतं मार्केटचं ते आपल्या ट्रेंड लाईनवरच मार्केट कंटिन्युअसली अप साईडला जात होतं आणि एक्स्पेक्टेशन खूप होते बजेटकडून, की बजेटमध्ये खूप चांगल्या पद्धतीचे आपल्याला निर्णय बघायला मिळतील किंवा जे सेक्टर्स आहेत ते आपल्याला चांगल्या पद्धतीने परफॉर्म करायला बघायला मिळतील. या गोष्टी मी डिस्कस पण केलेल्या होत्या. पण आपल्याला या बजेटमधून कुठल्याही पद्धतीचं एक काही म्हणजे चांगल्या गोष्टी मिळालेल्या नाहीयेत. तर या ठिकाणाहून मार्केट कंटिन्युअसली रिजेक्शन घेत होतं आणि मार्केटने या ठिकाणी परत एकदा रिजेक्शन घेऊन मार्केटने एक न्यूट्रल कॅन्डल तयार केली होती. जर इन केस मार्केटमध्ये परत अशी बाईंग जर आली असती, तर मी एक्स्पेक्टेड होतो की इथून परत एक अपसाईड मोमेंटम येऊ शकते. पण मोमेंटम आली पण असती, पण मार्केटमध्ये एक वीक पॉईंट असा झाला, एस-टी-टी हाईक झालेला आहे मित्रांनो. ठीक आहे. एस-टी-टी हाईक झालेला आहे म्हणजे जो डायरेक्ट प्रॉफिट कट असतो ना, तो होता 0.02% चा होता. ठीक आहे. आणि तो आता झालेला आहे 0.05% चा. कदाचित फ्युचर आणि ऑप्शनमध्ये बरेचसे लोक जे आहेत ते बरेचसे म्हणजे मी सुद्धा आहे त्याच्यातच. तर आपल्यासारखे जे लोक आहेत ते खूप जास्त लॉस करत असतात मित्रांनो. ठीक आहे. तर त्यामुळे कदाचित गव्हर्नमेंटने हा निर्णय घेतलेला असेल, की इन्व्हेस्टमेंटकडे जास्त फोकस करायला पाहिजे. सो त्याच्यामुळे असू शकतं मला असं वाटतंय ते. नंतर हाय फ्रिक्वेन्सी आणि ऑप्शन सेलरची म्हणजे जी नेट प्रॉफिटेबिलिटी आहे ती सुद्धा कमी होऊन जाईल. नंतर स्मॉल ट्रेडर्स जे आहेत त्यांना पण ह्या गोष्टी आता टफ होऊन जातील. ठीक आहे. ह्या बजेटमधून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट रिलीफच मिळालेला नाही. नो रिलीफ म्हणून आपण याला आपलं जे फायनल वर्डिक्ट राहणार आहे ते नो नो रिलीफ, की नेमकं टॅक्समध्ये काही रिलीफ भेटलेलं नाही आहे. ट्रेडिंग टॅक्समध्ये काही रिलीफ नाही, काही नाही. चार्जेस, मार्जिन्स म्हणजे प्रेशर्स म्हणजे चार्जेस असतील, मार्जिन सेम पण प्रेशर जास्त. याच गोष्टी होणार आहेत. ठीक आहे. गव्हर्नमेंटने क्लिअर सिग्नल पण दिलेले नाही आहेत. तर मला तरी वाटतं, की म्हणजे एवढा काही चांगला बजेट नव्हता. ठीक आहे. आता आपण आपल्या ट्रेडबद्दल बोलून घेऊ. आपण ट्रेड कसा पंच केलेला होता. तर गाईज मला असं वाटत होतं ना, की मार्केट ह्या आपल्या झोनपासून कदाचित एक रिव्हर्सल थोडाफार प्लॅन करू शकतं. ठीक आहे. पण मार्केटने एक रिव्हर्सल दिलेला होता इथे. पण तरी एक जर ग्रीन कॅन्डल नाही बनली, रेड कॅन्डल बनली, तर मग मी ठरवलं होतं, की मार्केट कदाचित इथून एक शार्प फॉल देऊ शकतं. आणि मागच्या लाईव्ह सेशनमध्ये मी बोललो होतो, की 24,000 आय थिंक 24,000चं दर्शन मी असं म्हणजे बोलता बोललो होतो. ठीक आहे. की 24,700चं दर्शन आपल्याला होऊ शकतं. कधी? जेव्हा ही लेवल किंवा ही लेवल ब्रेक झाली, की आपल्याला 24,700 24,600 हा जो झोन आहे हा आपल्याला बघायला मिळू शकतो. याचं दर्शन आपल्याला होऊ शकतं. मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललेलो होतो. तुम्ही तो व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवर पोस्ट केलेला आहे. तो नक्कीच बघा. तुम्हाला त्या गोष्टी खरंच क्लिअर होतील. तुम्ही नक्की बघा. 24,700 मी एकदम एक्झॅक्ट लेवल दिलेली होती. 24,700 आणि 24,600 हा जो झोन आहे इथूनच मार्केट कदाचित रिव्हर्सल होऊ शकतो. ही लेवल टेस्ट पण करू शकतं. असं सुद्धा बोललो होतो मी. ठीक आहे. तर ती लेवल आज मित्रांनो आजच्या सेशनमध्ये ती लेवल टेस्ट होऊन आता मार्केट अपसाईड जायसाठी म्हणजे आता मार्केट अपसाईड जातं आहे. ठीक आहे. तर ही गोष्ट आहे. तर आपल्या ट्रेडचं लॉजिक आपण एकदा डिस्कस करून घेऊ. जेव्हा मार्केटमध्ये ही एक कॅन्डल आली ना, ही एक कॅन्डल आली तेव्हा इथून मार्केटने त्याला सपोर्ट घेतलेला होता. पण ही कॅन्डल जेव्हा बनली तेव्हा ही कॅन्डल ना जास्त अपसाईडला गेली, त्याच्या 50%ला पण गेली नाही, काही नाही, काहीच नाही. मी ठरवलं, की आणि ओआय बिल्ड होत होता वरच्या साईडला. सो मग मी ठरवलं, की कदाचित इथून एक शार्प फॉल येऊ शकतो. म्हणून मी काय केलं, इथंच एक एंट्री प्लॅन केली आणि त्याच्यावरतीच एक एसएल ठेवला. एसएल साधारण स्पॉटच्या चार्टवर 30 एक पॉईंटचा एसएल होता. आय थिंक 50 पॉईंटचा एसएल होता आणि प्रीमियमच्या चार्टवर ते पण दाखवतो तुम्हाला प्रीमियमचा चार्ट. तर हा फॉल मी साधारण 385 पॉईंटचा कॅप्चर केलेला आहे. ठीक आहे. स्पॉटच्या चार्टवर आणि जर तुम्ही माझं अकाउंट जर बघणार तर तुम्हाला मी ते दाखवतो आता. ठीक आहे. मी फक्त एका लॉटने काम केलेलं होतं. का बरं? तो व्हॉलॅटिलिटी खूप जास्त होती म्हणून मी फक्त एका लॉटने काम केलं. एका लॉटने काम करत असताना मला हा आज प्रॉफिट झालेला आहे 16,000 समथिंग. आता प्रॉफिटची गोष्ट बोलली, आता मी लॉसची गोष्ट बोलतो. तर मी पहिले एक पुटचा ट्रेड घेतलेला होता, एक कॉलचा ट्रेड पण घेतलेला होता. 2 ट्रेड झाले तिथं मला लॉस पण झालेला आहे, ते पण दाखवतो. आणि मी एच-ए-एल ठीक आहे. एच-ए-एलमध्ये सगळ्यात मला एक्स्पेक्टेड होतं, की बजेटमध्ये डिफेन्स सेक्टरवर खूप चांगल्या पद्धतीचा आपल्याला बघायला मिळू शकतो. मग एकदम म्हणजे डिफेन्सवर जास्त वेळ बोलतील मॅडम असं वाटलं होतं मला. पण मित्रांनो डिफेन्सवर कुठल्याही पद्धतीची काहीच डिस्कस केलेलं नाही आहे. ठीक आहे. तर हे आपलं ट्रेडचं लॉजिक होतं. आता स्पॉटच्या चार्टवरचं मी तुम्हाला आता म्हणजे माझं जे अकाउंट आहे ते तुम्हाला दाखवतो. तर यामध्ये तुम्हाला दिसेल. तर मी कसं प्लॅन केलं ते तुम्हाला एकदा सांगून देतो. ठीक आहे. तर हे माझं धन प्लॅटफॉर्म यूज करतो मी. ठीक आहे. धनच्या चार्टवर मी तुम्हाला दाखवतो इथे. अरे यार हे ना बकवास आहे. 24,900चा पुट.
ठीक आहे. 24,900चा पुट मी घेतला 148.65 रुपयाला. ठीक आहे. आणि तो कितीला विकला ते तुम्हाला मी चार्टवर दाखवतो. ठीक आहे. आता फर्स्ट ऑफ ऑल मी HAL घेतलेला होता, त्याच्यामध्ये मी 811 रुपये लॉस केले, ॲक्सेप्ट केला. ठीक आहे. मी तर 900 रुपये घेणार होतो, की 900 पर्यंत जर गेलं तर मग मी तिथून एक्झिट होऊन जाईल. त्यानंतर मग मी ठरवलं की इथं तर मी विषय सोडून दिला होता, की कुठल्याही आपल्या बजेटमध्ये डिफेन्सबद्दल बोललं जात नाही, तर मग हा स्टॉक घेऊन आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तो MTF मधून घेतलेला होता. ठीक आहे. तर नंतरचा ट्रेड घेतला होता मी या ठिकाणी, सॉरी कॉलमध्ये घेतलेलं होतं. 2 ट्रेड घेतलेले होते. त्यामध्ये मला 1166 आणि एकाचा 617 समथिंग असा काहीतरी लॉस झालेला आहे. ठीक आहे. पण मला तिथं माझी लेवल, मी ट्रेडिंग माझ्या नोट्समध्ये मी डे क्लोज केलेला होता, पण मला तिथं दिसत होतं की इथून एक शार्प फॉल येऊ शकतो. ठीक आहे. 24,700 पर्यंत. तर त्याच्यामुळे मग मी डायरेक्ट एंट्री घेतली. कुठलाही काही न बघता मी डायरेक्ट एंट्री घेतली आणि मी 16,313 रुपयाचा एक ओव्हरऑल प्रॉफिट तिथे जनरेट केलेला आहे. हा आणि हे 3 लॉस मिळून मला साधारण 2500 समथिंग काहीतरी लॉस होता. तो मला वजावट करून मला साधारण 13,800 रुपये मला इथं प्रॉफिट झालेला आहे. ठीक आहे. हे ट्रेडचं लॉजिक होतं मित्रांनो, सिंपल लॉजिक होतं. मला हा व्हिडिओ आवर्जून बनवायचा होता. त्यामागेचं कारण हे होतं की मार्केटमध्ये एक निगेटिव्ह न्यूज आलेली होती STT बद्दल, आणि आपली एक लेवल जी होती, जी इम्पॉर्टंट लेवल होती, ती ब्रेक जर करत होतं मार्केट, तर मग मी त्या ट्रेडमध्ये बिंदास घुसलेलो आहे. ठीक आहे. आता तुम्हाला एक गोष्ट अजून मी दाखवतो. हां. तर या ट्रेडमध्ये मी हे बघा इथं तुम्हाला दिसेल, इथं मी माझी एंट्री झाली आणि मी साधारण 399.65 ला एक्झिट केलेला आहे. हा जो प्रॉफिट होता ना इथे 17,000 रुपये प्रॉफिट होता. ठीक आहे. 17,000 रुपये प्रॉफिट होता. पण एक कॅन्डल स्पाइक झाली आणि डायरेक्ट माझा ट्रेलिंग एसएल हिट झाला. ठीक आहे. हरकत नाही. तर हे आपलं सिंपल लॉजिक होतं मित्रांनो आपल्या ट्रेडचं, की साधारण फक्त 9,600 रुपये लावून मी साधारण 16,000 रुपयाचा प्रॉफिट, 16,000 प्लसचा प्रॉफिट मी केलेला आहे. आणि या म्हणजे मी सांगत नाही तुम्हाला की तुम्ही असे स्मॉल कॅपिटलने एवढं मोठं ग्रो करू शकता असं म्हणत नाही. ठीक आहे. होऊ शकतं, ग्रो होतं मित्रांनो. पण थोडा प्रॉब्लेम असा येतो ना की आपल्याला प्रीमियम डीकेचा सगळ्यात जास्त मोठा लॉस असतो. ठीक आहे. बाईंगला, पुट बाईंग आणि कॉल बाईंगला. तर याच्यामध्ये खूप जास्त एक आपल्या गोष्ट म्हणजे आहे की आपल्याला तिथे खूप चांगल्या पद्धतीने प्रीमियम डीके बघायला मिळू शकतो. पण जेव्हा एक सडन असा स्पाइक येत असतो ना मित्रांनो, तेव्हा तुमचं कॅपिटल ऑटोमॅटिक ते ग्रो होत जातं, ऑटोमॅटिक ते चालत जातं, इतकं फास्ट चालत जातं. त्याचा गामा प्लास जो असतो तो इतका फास्टच असतो आणि थिटा डीके होत नाही तेवढा. ठीक आहे. त्यामुळे एवढं प्रॉफिट मी काढू शकलेलो मित्रांनो. जर मी ठरवलं होतं की मी आज ट्रेड करणार नाही, मी तरी ट्रेड केले 3. ठीक आहे. 3 ट्रेड केलेले होते HL धरून. 3 ट्रेड माझे तिघं लॉसमध्ये गेलेले होते, कारण बजेटच मला वाटलं HLमध्ये मी जास्त खालून बाईंग करून ठेवलेली होती. ठीक आहे. मार्केट गेलेपर्यंत 300 रुपये समथिंग प्रॉफिट मला चालू पण होता तिथं. ठीक आहे. मी तिथं 600 रुपये एक्सपेक्ट करणार होतो. 600 रुपये प्रॉफिट आला की आपण एक्झिट होणार असं एक्सपेक्ट केलेलं होतं मी. पण तिथे मला तेवढा असं कॉन्फिडन्स वाटत नव्हता. मॅडम बोलत पण नव्हत्या काही डिफेन्सबद्दल. सो म्हणून मग मी त्या गोष्टी अवॉइड केल्या आणि तिथून एक्झिट झालो. नंतर मी एक बाईंगचा प्लॅन केला होता मॉर्निंग सेशनमध्ये. आपण लाईव्ह सेशन जेव्हा केलं तेव्हा मॉर्निंगमध्ये मी ठरवलं होतं की बाईंग येऊ शकते. बाईंग आली पण होती, पण तिथून एक सडन फॉल आलेला होता आणि परत एक रिव्हर्सल प्लॅन झालेला होता. 90 रुपयाचा प्रीमियम माझा 113-115च्या आसपास गेलेला होता. माझं कॅपिटल इथं सुद्धा थोडंफार ग्रो झालंच असतं. पण ॲक्सेप्ट आहे, मी असं ठरवलं होतं 2Kच्या आसपास मी प्रॉफिट किंवा लॉस या कंडिशनमध्ये मी आज एक्झिट होणार आहे आणि मला साधारण ओव्हरऑल 2500, ठीक आहे, 2500च्या आसपास मला प्रॉफिट लॉस होताच. पण तो लॉस आता माझा टोटल ओव्हर तो लॉस जो होता तो पूर्ण कव्हर होऊन मला आता 13,000 प्लसचा प्रॉफिट मला आता आहे. ठीक आहे. तर ही गोष्ट आहे. तर मोटिवेट करण्यासारखीच गोष्ट ही मला पण आणि सर्वांना पण. तर नक्कीच व्हिडिओ नक्की बघा, ट्रेडचा लॉजिक बघा. तुम्हाला मी परत एकदा सांगतो की मागचा जर व्हिडिओ बघितला असा ना तुम्ही, तर 100% तुम्हाला ही रॅली कॅप्चर करता आली असती. ठीक आहे. ही रॅली कॅप्चर करताच आली असती, त्याच्यात नो डाऊट. मी ठरवलंच होतं ही लेवल ब्रेक होत असेल ना. आणि मित्रांनो एक सांगतो तुम्हाला, जेव्हा ही मोठी कॅन्डल तयार होते, ठीक आहे, जेव्हा अशी एक मोठी कॅन्डल तयार होते त्याची 50% मार्क करा. 50%ला जर नेक्स्ट कॅन्डल बनत नसेल ना, तिथे येत पण नसेल ना, आणि जर ती रेडच बनत असेल किंवा रेडच बनत असेल, तर नेक्स्ट कॅन्डलला बिंदास ट्रेड करा. मार्केट तुमच्या डिरेक्शनला जाणार आहे. फक्त एखादी न्यूज जर तुम्हाला भेटून गेली चांगल्या पद्धतीची, तिथून तुम्हाला ती न्यूज सपोर्ट करते आणि मार्केट एकदम शार्प फॉल करतं. फॉल असं करतं की मार्केट 400 पॉईंट फॉल करतं. ठीक आहे. हा मार्केटचा 400 पॉईंट फॉल होता. 400 पॉईंट नंतर मार्केट आता रिकवर होऊन गेलेले साधारण 25,000च्या आसपास मार्केट आता ट्रेड करते. ठीक आहे. 24,700ची लेवल, परत एकदा सांगतो, 24,700ची लेवल ही टेस्ट झालेली आहे. आता खरा आपला बॉटम तयार झालेला आहे. ठीक आहे. आता खरा बॉटम तयार झालेला आहे. 2 फेब्रुवारी 3 फेब्रुवारी फक्त मार्केटमध्ये बघा किती ह्याच ठिकाणाहून, आता ज्या ठिकाणी मार्केट आज क्लोज होईल ना त्या ठिकाणाहून मार्केटमध्ये बघा की मार्केटमध्ये येणारे 3-4 दिवस मार्केटमध्ये 300, 350 किंवा 500च्या आसपास रॅली होते का नाही होते ते बघू. म्हणजे मी पण त्या गोष्टीवर अभ्यास करतोय की 2 फेब्रुवारीच का. ठीक आहे. 2 फेब्रुवारी याच्यासाठी की मी त्या गोष्टी अभ्यास करतोय की ह्या अशी कुठली डेट आहे की तिथून मार्केट बॉटम तयार करून मार्केट अपसाईडला जाऊ शकतं. तर मी त्या गोष्टी बघून राहिलो. ठीक आहे. हरकत नाही. आजचं सेशन वोलाटाईल सेशन होतं. मी माझी एक लेवल इथं मार्क केली होती इम्पॉर्टंट लेवल म्हणून. मी बोललो होतो की हा झोन असेल, हा इम्पॉर्टंट लेवल असेल. ठीक आहे. तर तिथूनच मार्केटने एक रेड कॅन्डल ग्रीन कॅन्डलचं फॉर्मेशन झालं. तिथून मार्केट डाऊन साईडला आलं, परत अपसाईडला गेलं, तिथून कंटिन्युअसली मार्केट फॉल करत आहे. ठीक आहे. तर ह्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी आपण डिस्कस पण केलेल्या होत्या आपल्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल, आपल्या YouTube चॅनलवर व्हिडिओ पण आहेत अवेलेबल, सो तुम्ही तेही बघू शकता.
आणि ह्या व्हिडिओपासून ठीक आहे, ह्या व्हिडिओपासून नक्कीच इन्स्पिरेशन करा. थोडा स्टडीवर फोकस करा. आपल्या चॅनलवर लर्निंग कंटेंटसुद्धा आणणार आहोत आपण. लाईव्ह सेशन्स पण आपण सध्या आता हळूहळू कंडक्ट करू. मला पण काही गोष्टी त्या माहीत नव्हत्या, की OBS यूज कसं करता, काय करता, त्या गोष्टी मी हळूहळू शिकून राहिलो. पण ज्यावेळेस टोटली आपलं सगळं कव्हर होऊन जाईल त्यावेळेस आपण नक्कीच लाईव्ह सेशन्स कंटिन्युअसली घेत जाऊ. मी आजचं प्रिडिक्शन जे केलेलं होतं ते सिंपल होतं. जे मी फ्रायडेला केलं होतं तेच माझं प्रिडिक्शन होतं. म्हणून मी नवीन एनालिसिस काही केलेलं नव्हतं. मला माहिती होतं याच लेवलमध्ये कुठं ना कुठेतरी मार्केट राहणार आहे. आणि लास्ट एक सांगून देतो, मार्केटची जी कॅन्डल राहणार आहे ना, ती शक्यता एंडिंगची कॅन्डल ती अशीच राहणार आहे. ठीक आहे, अशी राहू शकते, सॉरी राहणार नाही, अशीच राहू शकते, किंवा एक रेड कॅन्डल, थोडी जास्त बॉडीवाली रेड कॅन्डल बनू शकते. ठीक आहे, तर हे आहे आपलं निफ्टीचा ॲनालिसिस, माझ्या ट्रेडचा ॲनालिसिस, कसं मी ॲनालिसिस केलं आणि मी कसा माझा प्रॉफिट रनिंग. आणि तुम्हाला एक सांगतो, जेव्हा 9,000चं कॅपिटल जर लावतोय मी, ठीक आहे, 9,000चं कॅपिटल लावत असेल तर मला तिथं ₹1000 जर मिळत असतील ना, तर मी माझा ट्रेलिंग एसएल शिफ्ट करत जाणार. ठीक आहे, मग मी ठरवलं होतं ₹500 मी जर लॉस घेत असेल तर मी 1000ला माझी हे आली, माझा 1000ला प्रॉफिट आला, तर मग मी हा जो 500चा लॉस होता ना तो मी घेणारच नाही. ठीक आहे, मी डायरेक्ट तो माझा जो CTC आहे त्या CTCवर मी माझा एसएल पुट करणार. ठीक आहे, मग माझा 1000वरून मी काय झालं, मी 1000वरून डायरेक्ट जंप झाली डायरेक्ट ₹2300. ठीक आहे, डायरेक्ट ₹1000 समथिंग 2322 2000च्या आसपास काहीतरी डायरेक्ट जंप झाली. म्हणजे मी चार्टच बघत होतो, तिकडे पाहिलं तर लगेच तिकडे ₹2300 मला प्रॉफिट दिसत होता. ठीक आहे, म्हणून मी डायरेक्ट 1000वरून डायरेक्ट 2000वर नेला. आणि 2000वरून मी ठरवलं होतं 2000वरून कुठं जाईल, कसं जाईल ते आपल्याला माहीत नाही. पण ₹2000 मी आज घेऊन जाणार आहे. ₹2000 आपले ठरवलेच होते. ठीक आहे, 90,000चे 11,000 करायचेच होते. 90,000चे 11,000 न होता 90,000चे 16,000 होऊन गेले. ठीक आहे, टोटल टोटल जर बघायला गेलं तर अप्रॉक्स 25-26,000 काहीतरी होतात ते. ठीक आहे, गणितात आपण कच्चे आहेत, पण हरकत नाही. तर ह्या गोष्टी आहेत. तर फ्री फॉल सगळ्यात महत्त्वाची कन्सेप्ट, फ्री फॉल जर होत असेल ना मित्रांनो, तर फ्री फॉलमध्ये डायरेक्ट एंट्री करा. म्हणजे एंट्री ब्लाइंडली एंट्री नाही, स्टडी करून एंट्री करा, पण फ्री फॉल तुम्हाला कॅप्चर करताच आला पाहिजे. फ्री फॉलमध्ये मार्केट पुट साईडला मी जर समजा ह्या महिन्यात काहीतरी 16 काहीतरी ट्रेड केलेले, 14-16 असे काहीतरी समथिंग ट्रेड केलेले, ते पण मी तुम्हाला ओव्हरऑल एंडला दाखवेल. 16 काहीतरी ट्रेड केलेले, 16मधून ना तुम्हाला सांगतो माझे 14 ट्रेड जे आहेत ना ते मी पुट साईडला केलेले अप्रॉक्स. ठीक आहे, आणि 2च ट्रेड आहेत माझ्या कॉल साईडला, ते बी माझे फेल गेलेले कॉल साईडचे. ठीक आहे, पण पुट साईडला फ्री फॉल बिअरिश मार्केटमध्ये खूप चांगल्या पद्धतीने फ्री फॉल होतो. आणि मार्केट कसं असतं मित्रांनो, पॅनिक, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पॅनिकनेस जर आला तर मार्केट फ्री फॉल देत चालतं. ठीक आहे, प्रत्येक ट्रेंड लाईन बनते इथं. ठीक आहे, हे चॅनल पॅटर्न बघा, वॉच करा, टेस्ट खाली, टेस्ट खाली, असं बनू शकतं. ठीक आहे, मी तर आजचा माझं ट्रेडिंग सेटअपच बंद करतोय. जर परत मला जर इथं काहीतरी दिसतंय, अरे यार इथं ब्रेक होतोय, रिटेस्ट पण झालंय, ठीक आहे, पण मग मी आता एंट्री करणार. मग मी 16,000चं कॅपिटल जे आहे माझं ते ग्रो केलेलं आहे, ते 16,000चं कॅपिटल माझं डायरेक्ट झिरो करायला पण मी मोकळा होऊन जाणार आहे. ठीक आहे, त्यामुळे मी ट्रेडिंग सेटअप बंद करतोय. माइंडवर फोकस करा, लर्निंगवर फोकस करा. लर्निंग कंटेंट आपण यूट्यूबवर पोस्ट करू आणि त्या गोष्टी आपण डिस्कस करणारच आहोत. चलो गाईज, थँक्यू सो मच. लाईव्ह सेशनला जॉईन झालात. नंतर ह्या व्हिडिओला सुद्धा भरभरून प्रेम द्या. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब देखील करा आणि कमेंटमध्ये सांगा मला तुम्हाला हा प्रॉफिट बघून काय वाटलं. जेन्युइनली सांगा काय वाटलं, कसं वाटलं. या अशा कंटेंटसाठी आपण अजून काय वेगवेगळ्या गोष्टी करू शकतो त्यासुद्धा मला सांगा. आपण त्यावर सुद्धा काम करणार आहोत. ठीक आहे, चलो गाईज, थँक्यू सो मच.